नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल्स पॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवली आहे फरसबीची भाजी, याला फ्रेंच बीन्स असेही म्हणतात। चला तर आपण याची रेसिपी पाहूयात। या ठिकाणी मी फरसबी गवारीच्या शेंगाप्रमाणे आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर एक टोमॅटो आणि कांदा घ्यायचा आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करून जिरे आणि मोहरीची फोडणी टाकून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये आपण कांदा घालून तो गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपण लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडेसे धने पावडर आणि अर्धा चमचा काळे तिखट अशा प्रकारचे मसाले घालून घेणार आहोत। त्यानंतर हे मसाले व्यवस्थित एकजीव करायचे आहेत आणि आपण वरून त्यावर फरसबीच्या शेंगा टाकून घेणार आहोत। हे सर्व मिश्रण एकजीव करून यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे। आता ही भाजी आपण अशा प्रकारे वाफ येण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। याला पाणी टाकण्याची गरज नाही, याला वाफेवरच शिजवून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळाने याला हलवून पाहायचे आहे। त्यानंतर आपण याचे शेंगा शिजल्यात का ते पाहूयात। शेंगा छान शिजल्या आहेत। आता यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे आहे। परत हे व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्यायची आहे भाजी आणि एक वाफ काढून घ्यायची आहे। याला पाण्याची गरज पडत नाही आणि पाण्याशिवाय आपण ही भाजी केल्यामुळे याला चवही छान येते। अशा प्रकारे तयार आहे आपली फरसबीची भाजी। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। प्लीज सबस्क्राइब माय चॅनल।